दरवर्षीप्रमाणे यंदाही मनात ठरवलं होतं, यावेळी काहीतरी हटके आणि लक्षात राहील असं गणपती डेकोरेशन करायचं. यूट्यूबवर स्वप्नील चौधरीचा एक भन्नाट व्हिडिओ पाहिला आणि तिथूनच कल्पना सुचली. मोटकोळी सालेल्या देवळात बाप्पा खेळत असल्याचं देखणं दृश्य साकारायचं. बाप्पाचं नाव घेतलं आणि कामाला श्री गणेशा झाला. 5x3 मीटरचा आमचा छोटासा हॉल, पण डेकोरेशन करताना तोही अपुरा पडला. मोजमाप, स्केचेस, कोण, गणित, प्लॅनिंग, इतकं प्लॅनिंग केलं की घरचे विचारत होते, बाप्पाचं डेकोरेशन करतोयस की चंद्रयान पाठवतोस. पण विषय बाप्पाचा असेल तर थोडं एक्स्ट्रा जाणं आलंच. त्यानंतर सुरू झाली खरी परीक्षा. साहित्य गोळा करणं, कटिंग, फिटिंग आणि सर्वात महत्त्वाचं जुगाड इंजिनिअरिंग. आता ही भन्नाट कल्पना प्रत्यक्षात कशी उतरली, मध्ये किती वेळ प्लॅन बदलला, किती वेळ डोकं भिंतीवर आखण्याची वेळ आली आणि शेवटी बाप्पाचं डेकोरेशन कसं तयार झालं, हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. प्लॅटफॉर्म तयार झाला आणि आता वेळ होती या साध्या स्ट्रक्चरला भिंतीचा आकार देण्याची. सगळ्यात आधी बांबूच्या सहाय्याने वर आणि खाली मजबूत फ्रेम तयार केली, कारण पुढचं संपूर्ण सेटअप याच्यावर उभं राहणार होतं. त्यानंतर पुन्हा बांबू वापरून प्रत्येक पार्टिशनचा ढाचा तयार केला. आता हळूहळू कल्पना प्रत्यक्षात उतरायला सुरुवात झाली होती. ढाचा तयार झाल्यावर त्यावर आम्ही भंगारवाल्याकडून आणलेले पुठ्ठे लावून संपूर्ण स्ट्रक्चर कव्हरअप केलं. कमी खर्चात जास्तीत जास्त रिअलिस्टिक लुक मिळवण्याचा हा आमचा प्रयत्न होता. पार्टिशन पूर्ण झाल्यानंतर पुढचं चॅलेंज होतं या साध्या पुठ्ठ्याला खऱ्या विटांच्या भिंतीसारखं दिसणं. मग प्रत्येक विटेचा आकार काळजीपूर्वक तयार केला, दगडी टेक्स्चर दिला आणि संपूर्ण भिंत अशा पद्धतीने फिनिश केली की पाहण्याला ती खरीच विटांची भिंत आहे असं वाटावं. आता सेट हळूहळू आकार घेत होता आणि आमचं स्वप्न ही वास्तवात उतरायला सुरुवात झाली होती. माझ्या डोक्यात सुरुवातीपासून एकच कल्पना होती, हे मंदिर अगदी मोडकळीस आलेलं, अनेक वर्षापासून दुर्लक्षित असल्यासारखं दिसायला हवं. म्हणून मंदिराचा गाभारा जसा आहे तसाच ठेवला, पण बाहेरचे संपूर्ण बांधकाम मोडकळीस आलेलं दाखवलं. छप्पर अनेक ठिकाणी तुटलेलं, वर पाहिलं की थेट आकाश दिसेल असं. मंदिराची मागची भिंत भग्न अवस्थेत आणि त्यात फुटलेली भिंतीतून दिसणार दाट जंगल, त्यातून शांतपणे वाहणारा एक झरा, हे सगळं मिळून एक रहस्यमय आणि नैसर्गिक वातावरण तयार व्हावं अशी कल्पना होती. ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी मला फ्लेक्स पेंटिंगची मदत घ्यावी लागली. मी बॅकलाइट LED फ्लेक्स निवडला, कारण त्याच्या मागून लाईट दिसल्यावर संपूर्ण सीन जिवंत झाल्यासारखं उठून दिसतो. सर्वात आधी या फ्लॅक्ससाठी मजबूत लोखंडी स्ट्रक्चर तयार करून घेतलं. त्यानंतर त्या स्ट्रक्चरच्या बाहेरील बाजूला लाकडी पट्ट्याला बसवल्या, जेणेकरून फ्लॅक्स व्यवस्थित स्टेपल करून घट्ट बसवता येईल. सगळं स्ट्रक्चर तयार झाल्यावर आकाशासाठी एक आणि दोन्ही बाजूंच्या फुटलेल्या भिंतींसाठी असे एकूण 3 बॅकलाइट फ्लेक्स त्या फ्रेमवर अचूक फिट केले. लाईट ऑन झाल्यावर फुटलेल्या भिंतीतून दिसणारं जंगल, वाहणारा झरा आणि वरचा खुला आकाश अगदी माझ्या कल्पनेप्रमाणे जिवंत झालं. माझ्या घराच्या हॉलची उंची कमी असल्यामुळे मला फ्लॅक्स आणि LED आवश्यक तेवढं अंतर ठेवता शक्य झालं नाही. त्यामुळे माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. मला कमीत कमी अंतर ठेवून बॅकलाईट ही फिट करावी लागली. त्याचा परिणाम असा झाला की LEDच्या लाईटचे स्पॉट्स किंवा मार्क्स फ्लॅक्सवर स्पष्ट दिसू लागले. त्यामुळे प्रकाश एकसारखा पसरला नाही आणि अपेक्षित तो नैसर्गिक जिवंत लूक मिळाला नाही. फ्लॅक्स बॅकलाईट LED बसवताना एक महत्त्वाची गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, फ्लॅक्सच्या मागे लावल्या जाणाऱ्या LED आणि फ्लॅक्स याच्यामध्ये शक्यतो किमान 1 फूट ते 1.5 फूट अंतर ठेवावा. यामागचं कारण म्हणजे LEDचा प्रकाश फ्लॅक्सवर समान पद्धतीने पसरला पाहिजे. जर LED खूप जवळ लावली तर तिचे स्पॉट्स किंवा मार्क्स फ्लॅक्सवर स्पष्ट दिसू लागतात. त्यामुळे संपूर्ण डिझाईनचा लूक खराब होतो आणि ते कृत्रिम वाटतं. सगळ्यात आधी ज्या ठिकाणी बॅकलाईट LED फ्लॅक्स बसवायचे होते ते तिन्ही फ्लॅक्स आम्ही लावून घेतले. पहिला होता मंदिराच्या वरच्या बाजूला आकाश दाखवण्यासाठी, दुसरा मंदिराच्या मागे दाट जंगलाचे सीन तयार करण्यासाठी आणि तिसरा मंदिराच्या बाजूला भिंत फुटून तिच्या मागे जंगल असल्याचे इफेक्ट्स देण्यासाठी. आता खरी कसोटी होती या तिन्ही फ्लॅक्सना पूर्णपणे लपवण्याची. फ्लॅक्स दिसू नये आणि खरंच मंदिराची भिंत फुटून तिच्या मागे जंगल आहे असा नैसर्गिक भास निर्माण व्हावा यासाठी आम्ही पुठ्ठ्यांच्या सहाय्याने एक भाग काळजीपूर्वक कव्हर केला. प्रत्येक कट, प्रत्येक आकार आणि प्रत्येक फिनिशिंग इतक्या बारकाईने केलं की शेवटी फ्लॅक्स कुठे आहे हे ओळखणंसुद्धा अशक्य झालं. आता वेळ होती भिंतींना अंतिम स्वरूप देण्याची. ज्या पुठ्ठ्यांपासून आम्ही भिंतींचा आकार तयार केला होता आणि त्यावर विटांचे टेक्स्चर बनवले होते, त्या संपूर्ण भागावर रद्दी पेपरचे थर लावण्याचे काम सुरू केले. त्यामुळे पृष्ठभाग अधिक मजबूत झाला आणि त्यावर पुढील पेंटिंग व फिनिशिंग व्यवस्थित करता येईल अशी योग्य बेस तयार झाली.